6 टीम्स असणार आहेत. मी 7 सिटीज आयडेंटिफाय केलेत, म्हणजे बॉम्बे, दिल्ली, बँगलोर, हैदराबाद, चेन्नई, पुणे आणि अहमदाबाद. तर त्याच्यातले 7 पैकी 6 सिटीज आम्ही ठेवणार. 1 सिटी आम्हाला ड्रॉप करायला लागेल आणि पहिले 2 सीझनसाठी तरी 6 टीम्स असणार आहेत. आणि बाकी टीम ओनर्स वगैरे अजून काही डिसाईड झाले नाही? आता ऑफकोर्स आज तर समांथा रूथनी चेन्नई टीम घेतली आहे. आमचे बरेचसे कॉन्व्हर्सेशन चालू आहेत आणि ॲक्च्युली बाकीचे 5ही टीम्सला आम्हाला ऑलरेडी ॲडव्हान्स्ड इंटरेस्ट खूप आलेला आहे. मला आता खरं ठरवायला लागेल की कुठल्या प्रोफाईलची कंपनी किंवा कुठल्या प्रोफाईलच्या सेलिब्रिटीला घ्यायचं आणि कुठल्या सिटीसाठी. त्याच्यावर अवलंबून मग आमची स्ट्रॅटेजी फॉर्म होईल. सर, टॅलेंट हंट आणि सिलेक्शन प्रोसेस कशी असेल? टॅलेंट आणि सिलेक्शन ॲक्च्युली ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन करणार आहे. आमच्यातर्फे लीगच्या तर्फे आम्ही त्यांना फक्त सपोर्ट देणार आहे आणि लीगच्या थ्रू जे नॅशनल किंवा इंटरनॅशनल रँक ज्युनियर्स असतील त्यांना आम्ही आमच्या लीगमध्ये प्लेयर्स किंवा टीम्सबरोबर ट्रेनिंग वगैरे करायला देऊ. आणि आम्ही दर फ्रँचाईज सिटीमध्ये 2 नॅशनल रँकिंग टुर्नामेंट्स घेणार आहे. म्हणजे 12 टुर्नामेंट्स टोटली आम्ही घेणार आहे 6 सिटीजमध्ये. आणि आम्ही म्हणजे WPBL ते स्पॉन्सर करणार. सर, तुम्हाला पिकल बॉलची आवड म्हणजे कशी? कारण तुम्ही एक टेनिस प्लेअर होतात आणि त्याच्यानंतर मग पिकल बॉलशी तुमचं पहिलं कनेक्शन कधी आलं वगैरे त्याचा काही जरा थोडक्यात आला? ॲक्च्युली आमचं मेन बिझनेस स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बांधतो आणि एक साधारण 1-1.5 वर्षापूर्वी माझ्या टीमकडनं खूप एन्क्वायरीज यायला लागली पिकलबॉल कोर्टसाठी. आणि तेव्हा मला कळलं की म्हणजे मी ऐकलं होतं गेमबद्दल, पण तेव्हा मला कळलं की इन्फ्रास्ट्रक्चर जर एवढं होतं आहे तर मग पोटेन्शियल खूप आहे पिकलबॉल. हा गेम अमेरिका आणि कॅनडामध्ये खूप खेळला जातो, तर मी ग्लोबली खूप ठिकाणी हा पाहिला गेला. तर आता इंडियामध्ये याचं स्वरूप कसं वाढत चाललं याविषयी काय माहिती द्या? नाही, अमेरिका आणि कॅनडामध्ये तर बरेच वर्ष चालू आहे. इंडियामध्ये मला वाटतं कोविडनंतर खूपच त्याचा प्रमाण वाढलं आहे आणि फेडरेशनसुद्धा ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनसुद्धा बरंच काम करतं आहे. आणि मला तरी वाटतं की पुढल्या 3 ते 5 वर्षात मला वाटतं दिस विल बी द 3rd मोस्ट पॉप्युलर स्पोर्ट इन द कंट्री. सर, भरपूर जण असं वाटतं की ह्याचा टेनिसशी खूप संबंध आहे ह्या खेळाशी. तर जरा आता सामान्य माणसांसाठी पॉईंट सिस्टम वगैरे काय असेल एक थोडक्यात सांगू शकाल या गेमचं? आणि काय गेम नेमका कसा खेळला जातो? किती पॉईंट्स असतात, म्हणजे कसे पॉईंट सिस्टम वेगळे असतात. म्हणजे पॉईंट सिस्टम, रॅली सिस्टमसुद्धा असतं. नाही तर बॅडमिंटनमध्ये आधी जसं व्हायचं की फक्त आपल्या सर्ववरती आपण पॉईंट जिंकू शकू. बेसिकली रूल्स खूप टेनिससारखे आहेत आणि म्हणून खूप टेनिस प्लेयर्स आता पिकल बॉल खेळत आहेत. कारण इट इज अ कॉम्बिनेशन बिटवीन टेनिस अँड टेबल टेनिस. किती पॉईंटचा गेम असतो साधारण? आणि आता तेच सर्व्हिस पॉईंट असली तर 11 पॉईंटची असते. म्हणजे आपल्या सर्व्हिसवरती पॉईंट. अगर समजा रॅली पॉईंट असले तर मग 15 किंवा 21पर्यंतही जाऊ शकतो. इंटरनॅशनल लेवलवर अनेक स्पर्धांमध्ये सध्या एक वाद आहे, कॉन्ट्रोवर्सी आहे की जुला पॅडलमुळे खूप इश्यूज होतात. तर असा लीग आपल्या या लीगमध्ये जुला पॅडलवर काही बंदी किंवा काय असणार आहे का? नाही, असं काही नाही. म्हणजे आम्ही जे इंटरनॅशनल रूल्स असतील फेडरेशनप्रमाणे आम्ही तेच रूल्स फॉलो करणार आहे. आणि नवीन स्पोर्ट असल्यामुळे थोडंसं इक्विपमेंटमध्ये मला माहिती आहे 1-2 ग्रे एरियाज आहेत आणि त्याच्यामुळे कॉन्ट्रोवर्सी झाली. पण आम्ही हाच प्रयत्न करणार की जितके जास्त रूल्स आम्ही फॉलो करू तितकं सगळ्यांनाच बरं पडेल.